मंडळी या ठिकाणी आता ठेप्यावर आहेत सराटीमध्ये. पाहू शकता हे तंबू वगैरे सगळं नियोजन झालंय. सराटीमध्ये आज मुक्काम आहे कोकाटे पाटील यांच्या निवासस्थानी. या ठिकाणी आजी स्वयंपाकाची तयारी करतायत. आमचे आचारी अतिशय गुणवंत आचारी, ज्यांच्या हाताला खूप चव आहे असे हरिभक्तीपरायण शांतारामजी निखाडे, इकडं आदरणीय तुकारामजी निखाडे आहेत. आणि त्यांना सर्व वारकरी मदत करतायत. विजय भाऊ शिवले असेल, दिनेशजी राऊत असेल, ग्रामपंचायत सदस्य आदरणीय भाऊसाहेबजी गायकवाड, प्रसिद्ध निवेदक संभाजीराजे कड, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने दिंडीचं सर्व कामकाज चालतं चालक आदरणीय हरिभक्तीपरायण माजी सरपंच किसन महाराज पिंजन हे स्वतः मदत करतात. खरं तर कुठलंही काम यशस्वी करायचं म्हटलं की सर्व मदतीचे हात समोर यावं लागतात. आणि चांगलं कार्य आपलं जर असेल तर असंख्य मदतीचे हात आपल्याला अनेक माणसं पुढं करतात. ही दिंडी देखील अतिशय उत्तम आहे. खेड तालुक्यामध्ये श्री भीमाशंकर चक्रेश्वर भामचंद्र डोंगर पंचक्रोशी दिंडी क्रमांक 82 एक नावारूपाला आलेली दिंडी आहे. अतिशय पारदर्शक कारभार आदरणीय किसन महाराज पिंजन यांच्या माध्यमातून आहे. त्यामुळं अनेक वारकरी या दिंडीच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी, दिंडी चालण्यासाठी येतात. पाहू शकता हे शांतारामजी निखाडे आहेत. मला आवर्जून यांचा कौतुक करायचं आहे. जवळजवळ आज 12वा दिवस आहे. मागच्या वर्षी देखील या दिंडीच्या माध्यमातून मी प्रवास केलाय. खरं तर अनेक आचारी होऊन गेले, आचारी आहेत देखील, परंतु त्यांच्याकडून आतापर्यंत एवढं जे जेवण बनवतात कोणत्याही भाजीमध्ये असो, कुठल्याही याच्यामध्ये असो, कधी मीठ टाकायला लागत नाही. म्हणजे हे मोठं नवलच म्हणावं लागेल आणि ही पांडुरंगाची कृपा म्हणावी लागेल. महाराज काय सांगाल, जवळजवळ 5-10 लोकांचा स्वयंपाक जरी करायचा म्हटलं आपल्या घरी तरी महिलांकडून मीठ कमी जास्त होतं. पण तुमची काय खासियत आहे आम्हाला काय सांगा, काय आहे नक्की? मोजून टाकत नाही ना आपण, काय रे टाकतो ना कमी मोजून नाही टाकलं तर मग आळणी व्हायला पाहिजे ना. नाही होत ना बरोबर. आता लोक महिला काय करतात, खारट होण्याचं पेक्षा कमी टाकतात. अंदाज येतो. नक्कीच अनुभव तर आहे. किती वर्षापासून तुम्ही आचारी काम करताय? 40 वर्षाचा अनुभव आहे. 40. अरे वा. खरं तर ते म्हणतात अनुभवाचे बोल तसे. एखाद्या क्षेत्रामध्ये आपण अनेक वर्ष काम केल्यानंतर ती एक आपल्याला हातोटी येते आणि एक त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त होतं. नक्कीच पांडुरंगाच्या कृपेने त्यांना उत्तम आरोग्य मिळो, दीर्घायुष्य मिळो अशी मी. त्याचप्रमाणे हे देखील तुकारामांना निखाडे आहेत. तुम्ही किती वर्षापासून करताय आचार्याचं काम? 40 झाले. खरं तर जशी घाटामध्ये मने आणि बलमाची जोडी होती तशी आमच्या या दिंडीमध्ये आदरणीय शांतारामजी निखाडे, तुकारामजी निखाडे ही जुगलबंदी खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आम्हाला अतिशय चविष्ट स्वादिष्ट जेवण अन्नप्रसाद खायला मिळतोय. आणि त्यांच्या दोन्ही आचार्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचं काम आदरणीय किसनजी महाराज करतायत. आणि साक्षात त्यांनी खरं तर पाठीवर हात ठेवलाय, योगायोगच म्हणावं लागेल. आणि हे बाबा देखील भाऊसाहेबजी कारके यांचं देखील कौतुक करावं लागेल. 30 वर्षापासून दिंडीच्या माध्यमातून या प्रवास करतात आणि एक चांगल्या प्रकारे मदत करतात. तंबू ठोकायचं काम असो, जिथं ठेपा असतो जेवणाचा, दुपारचा, सकाळी नाश्ता वगैरे, म्हणजे एक चांगलं सहकार्य आहे त्यांचं. सगळ्यांचं इंडिव्हिज्युअली काम होऊ शकत नाही. ॲज अ टीम काम जर केलं तर कुठलंही कार्य सिद्धीत जात असतं. हे पाहू शकता आज ठेप्यावर काही सदस्य पुढं आलेत दिंडीचे. कारण सर्वच मागं राहून जमत नाही, कारण वारकरी दमून भागून येतात, त्यांना आरामाची गरज असते, आल्यानंतर जेवण पाहिजे असतं. त्यामुळं हे सर्व यांच्या माध्यमातून या ठिकाणी जेवण बनतं, तंबू ठोकला जातो. त्यामुळं वारकरी आल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी अन्नप्रसाद सेवन करण्यासाठी बसतात. हे पाहू शकता वारीचा आमचा संपूर्ण संसार. 2 गॅस शेगडी आहे, सिलेंडर आहे, पाण्याच्या बादल्या, टेम्पोमध्ये सर्व मटेरियल आहे. आणि ह्या माऊल्यांचं विशेष कौतुक आहे, ह्या जरी वारीत चालू शकल्या नाही किंवा चालत नसतील, पुढं येऊन अतिशय उत्तम दर्जेदार नियोजन करतात. पाहू शकता एक त्यांचं मला आवर्जून कौतुक करायचं आहे. व्हिडिओ चालू केल्यानंतर आजी लगेच डोक्यावर पदर घेतात. म्हणजे ही संस्कृती आहे महाराष्ट्राची. मला वाटतं ही तुमची शेवटचीच पिढी असेल.
पदर घेणारी. नक्कीच खरं तर या आनंद सोहळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय. तुम्हा सर्वांना पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने उत्तम आरोग्य लाभो, अशीच आमची संधी करण्याचे काम, जेवण बनवण्याचं, तुमच्या हातचं खाण्याचा सर्वांना म्हणा योगायोग यावा. हे पाहू शकता पिठाचे गोळे आता तयार. काय बनवायचे आज आजी? चपात्या. वा वा, हे काय पीठ कमी पडलं थोडं? वा वा. मेनू काय आज? मेनू काय 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 आज मेनू? जेवण लाभ. सरपंच काय काय जेवण आज संध्याकाळी? आमचं स्वीटमध्ये जिलेबी आहे, हां चपाती, मिक्स व्हेज हां. आणि डाळ भात. अरे वा, म्हणजे खऱ्या अर्थाने वारीच्या वाटेवर रोज नवनवीन काहीतरी नवीन जेवण असतं. आणि आजचा मेनू देखील खूप छान आहे, सर्वांना नक्कीच आवडेल. अनेकांना वाटतं की वारीला गेल्यानंतर आपल्याला जेवण वेळेवर भेटेल की नाही, झोपायला जागा मिळेल की नाही, पाणी मिळेल की नाही, आंघोळीला पाणी मिळेल की नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, तुम्ही जर एकदा वारीला आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षाची वारी आल्यानंतर तुम्ही घरीच राहू शकत नाही, असा आनंद सोहळा आहे हा. सोहळा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं म्हणतात, ते काही चुकीचं नाही. कारण वारीला आल्यानंतर सर्व देहभान विसरून, प्रपंचाचं सर्व विसरून, घरच्यांची आठवण देखील येत नाही या वारीमध्ये. आजी येते का घरची आठवण? काही आठवण येते काय? पार जगी अलीकडचं पलीकडं जरी झालं तरी काही घेणं देत नाही वारकऱ्यांना. म्हणजे संपूर्णपणे या वारीमध्ये झोकून देऊन वारीमध्ये या ठिकाणी प्रवास करतात आणि आपलं काम प्रत्येकजण आपापल्या परीने करतात. आजी स्वयंपाक करतायत, मग अशी सर्व सहकाऱ्यांनी तंबू ठोकलाय, आता आचारी काम करतायत त्यांचं संपूर्ण. म्हणजे प्रत्येकजण काही ना काही आपल्या वाटून घेतले असतात कामं. त्यामुळं ही दिंडी अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, ज्यांना कुणाला वारीला यायचं आहे त्यांनी खरं तर आलं पाहिजे हे व्हिडिओ पाहून. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. सर्व व्यवस्था केली जाते, जेवण, राहणे, पिणे, खाणे सगळे व्यवस्थित असतं, काय अडचण नाही. बरोबर ना? मंडळी हे पाहू शकता, हा फ्लेक्स आहे आमच्या दिंडीचा. भामचंद्र डोंगर पंचक्रोशी श्री भीमाशंकर चक्रेश्वर, दिंडी क्रमांक 82. खऱ्या अर्थाने या दिंडीची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने ही दिंडी निर्माण झाली, ते आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी स्वर्गीय आदरणीय तुकारामजी कोळेकर बाबा यांनी या वारीची मुहूर्तमेढ रोवली. आणि आता खऱ्या अर्थाने जे रोपटं लावलं होतं त्याचा आता वटवृक्ष झालाय. आदरणीय तुकारामजी कोळेकर बाबांचे बंधू आहेत. बाबा तुमचं नाव सांगा. शांताराम शंकर कोळेकर. काय सांगाल वारीबद्दल, ह्या दिंडीबद्दल काय सांगाल? तुमच्या बंधूंनी ही वारी सुरू केली दिंडी. त्यांनी वारी चालू केल्यापासून पुढं ही चांगलीच चालली वारी. आता ते वारल्यानंतर आता आमचे पाहुणे आहेत किसन, बाकी गावची काही गँग आहेत, परत आमचे दुसरे पाहुणे ही समजी गोळ्यामेळ्याने चालतात वारीला आणि ते चांगलं छानपैकी कार्यक्रम करतात. नक्कीच. काय सांगाल हे जे बाबा आहेत तुमचे बंधू, किती वर्ष झाले जाऊन त्यांना? ते आता 2-3 वर्ष 2-3 वर्ष झाले वारीला. किती म्हणजे ज्यावेळेस ते हे झाले ते 35 वर्ष झाले वारीला. 35 वर्ष. ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्याच्या आधी किती वर्ष वारी करत होते? सांग 35 वर्ष झाले ना. 35 वर्ष केली. 41 वर्ष. म्हणजे 41 वर्ष या श्री भीमाशंकर चक्रेश्वर भामचंद्र डोंगर दिंडीला झालेत. जवळजवळ 41 वर्ष. 41 वर्षापूर्वी स्वर्गीय आदरणीय तुकारामजी कोळेकर बाबा या दिंडीचं रोपटं लावलं आणि त्याचा आता वटवृक्ष झालाय. आणि ती दिंडी अतिशय लिलयापणे चालवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून 5 वर्षापासून होते. बरोबर महाराज? 4थं वर्ष. खरं तर आपण कुठल्याही कामामध्ये पारदर्शक कारभार असेल तर अनेक लोक जोडली जातात. किसन महाराज पिंजन हे या दिंडीचे चालक आहेत. बांबोली नगरीचे ते माझे आदर्श सरपंच राहिले आहेत आणि विशेष करून देऊ आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी आहेत. त्यामुळं काय होतं, स्वभाव त्यांचा एकदम छान आहे. माणसं अनेक जोडतात. आपल्या स्वभावाच्या जोरावर अनेक लोक जवळ येत असतात. आपल्या तोंडामध्ये गोडवा असेल, लोकांना स्वभाव आवडतो. म्हणजे अशा प्रकारे किसन महाराज दिंडी चालवत आहेत.
महाराज सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही कार्यभार स्वीकारला 4 वर्षापूर्वी, त्यावेळेस किती लोक होते दिंडीमध्ये? त्यावेळेस आम्ही सुरुवातीला होतो 100 लोक. 100 होते. आता 4 वर्षामध्ये काय बदल झाला? किती लोक वाढली? दरवर्षी वाटत ना 25-50. काय कारण आहे? आता मी तसं सांगितलं तुमचा स्वभाव वगैरे, पण अजून काय कारण आहे का बुवा आपल्या दिंडीमध्ये बऱ्याच आपल्या तालुक्यातील लोकांना वाटतं की ह्या दिंडीबरोबर आपण वारी करावी? याला कारण म्हणजे असं की आपण सगळ्यांना सामावून घेतो ना, आणि सगळ्यांना जे पाहिजे त्या गोष्टी वेळेत पुरवल्या जातात. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण. कोण आजारी पडलं तर त्यांना दवाखान्यात नेणं आणणं. जुने कधी रोज आरतीला जातो त्यांना आणायचं, आणि अजून काही बाकीच्या गोष्टी काही कमी पडेल तिथे आपण वेळेत हजर राहणे. बरोबर. म्हणजे खरं तर हेच सर्व वारकऱ्यांना अपेक्षित असतं. ज्या दिंडीच्या माध्यमातून आपण पंढरीची वारी करतोय, त्या दिंडीमध्ये आपली गैरसोय नाही झाली पाहिजे, खाण्याची, पिण्याची, राहण्याची. आणि मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं, या भामचंद्र डोंगर पंचक्रोशी दिंडी, चक्रेश्वर भीमाशंकर चक्रेश्वर भामचंद्र डोंगर पंचक्रोशी या दिंडीचं जेवढे ठेपे आहेत, प्रत्येक दिवसाचा मुक्काम हा अतिशय चांगला आहे. प्रत्येक ठिकाणी एकदम स्वच्छता आणि जेवण वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या असल्यामुळं ह्या दिंडीच्या माध्यमातून अनेक लोक प्रवास करतात. महाराज अजून काय सांगाल? दिंडीचं हे जे आपण आता रोपटं लावलं होतं 40 वर्ष बाबांनी, आणि तुमच्या आता 4 वर्षापासून कार्यभार आलाय, मग आता लोक वाढता येते वारकरी, त्याच्यामुळे कारण काय? त्याचं मागं कारण असं आहे की आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रसार माहिती होती. सर्व लोकांना रुपेश वाळके यांचे यूट्यूब चॅनलवर सगळ्यांना माहिती मिळते, त्यामुळे लोकांना आकर्षण वाटते, त्यामुळे लोक हळूहळू वाढत चालले. बरोबर. म्हणजे मंडळी, निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या वारीचं, दिंडीचं प्रत्येक दिवसाचं फुटेज वारी मी कव्हर करतो, आणि दिंडीचं संपूर्ण चित्रीकरण असेल, काय काम म्हणजे संध्याकाळची जेवणाची व्हिडिओ असेल, दिंडीतील वारीमध्ये चालण्याचे व्हिडिओ असेल, आणि सगळं नियोजन प्रत्येकाला मोबाईलवर पाहायला मिळतं यूट्यूबच्या माध्यमातून. त्यामुळं ही दिंडी खऱ्या अर्थाने प्रसिद्धी झाली, आणि कारभार देखील स्वच्छ, किसन महाराजांचा स्वभाव गोड, त्यामुळं सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत. पाहू शकता आता जेवणाची तयारी या ठिकाणी चालू आहे. धन्यवाद आदरणीय किसनजी महाराज पिंजन, शांतारामजी कोळेकर बाबा सरपंच, तुम्ही या ठिकाणी वारीचा हे सांगितला अनुभव, आणि तुमचे बंधू ज्यांनी दिंडी सुरू केली, स्वर्गीय आदरणीय तुकारामजी कोळेकर बाबा, त्यांनी देखील किती वर्षापासून दिंडी करतायत, त्यांचं निधन कधी झालं, हे तुम्ही इत्थंभूत माहिती सांगितली. धन्यवाद. रामकृष्ण हरी.